तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आज बरेच दिवसानंतर व्हिडिओ व्हिडिओ बनवत आहो आणि या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण जे आहे ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MPSC. तर हीच MPSC किती कठीण असते हे माझ्या बायकोला माहीत नाही आणि उगीच म्हणत आहे की मला MPSCचे क्लास करायचे आहे, मला शिकायचं आहे. तर मी तुला 3 प्रश्न विचारणार आहोत, देता का उत्तर? हो सरळ बस. माहित नको दाखवू. तोंड नाही दाखवत, तू प्रश्नाचं उत्तर देतं का सांग. हो ना. तर सांग मला मग, आपण कोणत्या ग्रहावर राहतो? पृथ्वीच्या. पृथ्वीच्या ग्रहावर राहतो. ठीक आहे, हे तिसरीतल्या मुलांचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न विचारतो, आपल्या देशाची राजधानी काय आहे? दिल्ली. दिल्ली. बरोबर. तिसरा प्रश्न शेवटचा. ह्या जर प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलं तर तू बिंदास क्लास कर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन. तर ठीक आहे, शेवटचा प्रश्न. पहिल्या महायुद्धातनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होता? ते लाडक्या बहिणीचे पैसे नाही दिले का? लाडक्या बहिणीचे पैसे काय लिहाले? ते पहिलं महायुद्ध कधी झालं? ते माणूस पहिलं महायुद्ध कधी झालं? लाडक्या बहिणीचे पैसे दिले तर आपल्याला सांगू इच्छितो, तुमच्यातनी जर खरंच MPSC करण्याची जिद्द असेल तर तुम्ही अभ्यास करा आणि नंतरच एक्झाम द्या. असे एकनाथ शिंदे असे तुक्के लावून तुम्ही MPSC करू नका. आयुष्य कधी संपेल हे तुम्हाला कळेलसुद्धा नाही. तर ठीक आहे, माझी बायको म्हणते की पहिल्या महायुद्धाच्या वेळेस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष एकनाथ शिंदे होता. नाही, लाडक्या बहिणीचे पैसे दिले तेच होता. सबस्क्राईब करा. चांगला वाटला व्हिडिओ तर हिची नॉलेज तर आम्हाला समजलं असेल तर कमेंटद्वारे कळवा. बाकी भेटू नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता करता.